तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता नक्की कधी येणार आहे हा सर्वात मोठा सध्या प्रश्न आहे। आणि मित्रांनो, सर्व लाभार्थी महिलांना सुद्धा या हप्त्याची आतुरता लागलेलीच आहे। तुम्ही सुद्धा एक दोन वेळा जाऊन चेक केलेच असेल थंब लावून की आमच्या अकाउंटला पैसे आलेत की नाही आले। तर मित्रांनो, आता सध्या इलेक्शन झाल्यापासून म्हणजे मतदान झाल्यानंतर अजून एकदाही लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीयेत किंवा हप्ता आलेला नाहीये। तर मित्रांनो, नक्की कधी येणार आहे ही आपण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर छोटी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला मग व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही प्रश्न उपस्थित करण्यात आले। जसे की मित्रांनो, इलेक्शनच्या आधी म्हणजे मतदानाच्या आधी दोन हप्ते ॲडव्हान्स मध्ये सुद्धा देण्यात आले आणि इलेक्शन झाल्यानंतर अजून अद्याप एकही हप्ता आलेला नाहीये। मित्रांनो, जानेवारी आणि डिसेंबर या महिन्याचा हप्ता 15 तारखेपर्यंत डिसेंबरच्या येण्याची शक्यता होती, परंतु अद्यापही हे पैसे वितरित केले गेलेले नाहीये। तर त्या संदर्भात सुद्धा प्रश्न उभा करण्यात आले, जसे की असेच समोर सुद्धा हे हप्ते लेट होतील की वेळेवरती म्हणजे काही डेट फिक्स होणार आहे किंवा मित्रांनो, आता ही जी लाडकी बहीण योजना आहे यामध्ये ही जी योजना आहे त्याच्यामध्ये काही नवीन अटी शर्ती लागू करून काही जे जुने लाभार्थी ठरलेले महिला आहेत त्यांना वगळण्यात येईल का, या प्रकारचे प्रश्न उपस्थित करण्यात आले। तर त्या संदर्भात मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे की आता जे हे हिवाळी अधिवेशन सुरू आहे ते हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित केले जाणार आहेत। म्हणजेच काय की 21 तारखेला हिवाळी अधिवेशन संपणार आहे आणि त्यानंतर 1 ते 2 दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित केले जाण्याची शक्यता दाट आहे। फिक्स तारीख इथं डिक्लेअर करण्यात नाही आलेली अजून बी, परंतु जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलेली आहे हिवाळी अधिवेशनामध्ये बोलताना। त्याचप्रमाणे मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची जी काही टर्म अँड कंडिशन्स होते किंवा जे काही अटी आणि शर्ती होते त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही अशी माहिती सुद्धा यांनी इथे दिलेली आहे। देवेंद्र फडणवीस आपले जे मुख्यमंत्री आहे महाराष्ट्र राज्याचे त्यांनी। परंतु मित्रांनो, ज्यांनी कोणी या योजनेचा लाभ बोगस कागदपत्र अपलोड करून घेतलेला आहे, आपण बघितलंय मित्रांनो की या आधी मतदानाच्या आधी ज्यांनी सुद्धा फॉर्म भरलाय त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे। जास्त काही डॉक्युमेंट्स इथं व्हेरिफिकेशन झालेले नाहीये, कारण इलेक्शनचा माहोल होता तेव्हा मतदानाची वेळ होती, तर तेव्हा काही एवढी छाटणी झाली नव्हती। परंतु मित्रांनो, आता जे काही जुन्या टर्म अँड कंडिशन्स आहेत, जुन्या जे काही अटी आणि शर्ती आहेत त्यानुसार मित्रांनो इथे जे लाभार्थी आहेत त्यांची निवड केली जाण्याची शक्यता दाट आहे। म्हणजे काही इथे छाटणी होणार आहे नक्की आणि काही ज्या लाभार्थी ठरलेल्या महिला आहेत जुन्या आधीच्या त्यांना वगळण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूया मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।